हालेलुया. त्याच प्रियांनो, आपण वचनामध्ये जाऊया. आपण सर्वजण परमेश्वराचं वचन उंच करूया आणि कबुली करूया. ओके, सर्वजण माझ्या मागे बोला. आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाच्या वचनाकडं माझे कान लावतो. मी परमेश्वराचं वचन माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देणार नाही, तर परमेश्वराचं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवतो. आणि म्हणून परमेश्वराचं वचन मला जीवन देणार आहे. माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मी विजयी आहे. हालेलुया. धन्यवाद देतो पित्या की तू आम्हाला जीवनदायी तू म्हटलंस की जे वचन मी तुम्हाला सांगतो ते आत्मा व जीवन आहे. आणि पित्या आज तुझं जीवन, तुझा आत्मा आम्हाला दिलास. तुझ्या वचनाच्या द्वारे सर्व बंधनं नष्ट केली, सर्व शाप नष्ट केलेस. प्रत्येक इथं आलेल्या लेकरांना आशीर्वादाने भरलंस, आत्म्याने भरलंस. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलंस पित्या. आम्ही धन्यवाद देतो. हे वचन मी नव्हे तर पित्या तू तुझ्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला दिलंस. प्रत्येकाला आज तुझं सत्य तू प्रगट केलंस. प्रत्येकाला सर्व बंधनातून मुक्त केलं, शापातून मुक्त केलंस. मी धन्यवाद देतो. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा तुला देतो येशूच्या नावाने मागतो. आमेन. हालेलुया. प्रियांनो, आजचा जो दिवस आहे हा खूप महत्वाचा दिवस आहे ना. आज आपण जर बायबल प्रमाणे बघितलं, आज पेंटिकॉस्टचा सण आहे. सण बोला, पेंटिकॉस्ट. हालेलुया. द पेंटिकॉस्ट म्हणजे काय? हालेलुया. तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या बाजूला बोला हॅपी बर्थडे. बोला हॅपी बर्थडे एकमेकांना. हालेलुया. पेंटिकॉस्ट या दिवशी मंडळी सुरुवात झाली. पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झाली? मंडळी सुरू झाली. हालेलुया. हालेलुया. तर तुम्हाला माहिती प्रियांनो, पेंटिकॉस्टचा जो सण आहे हा खूप महत्वाचा आहे. आता बायबलमध्ये जर आपण बघितलं की 7 महत्वाचे सण आहेत. किती? 7. हालेलुया ना. आणि हे जे 7 सण जुन्या करारामध्ये सांगितले, त्या प्रत्येक सणाचा खूप खोलीमध्ये, खूप गहराईमध्ये एक महत्वाचा काहीतरी अर्थ आहे त्याच्या मागे. हालेलुया. जर तुम्हाला माहिती आहे वलांडन सण. हालेलुया. वलांडन सणाच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे हे इस्रायल लोक, परमेश्वराने त्यांना काय सांगितलं होतं की तुम्हाला एक कोकरा घ्यायचा आहे. तो कोकरा बलिदान करायचा आहे. त्या कोकऱ्याचं रक्त घेऊन घराच्या कपाळपट्टीला, दोन्ही दार भायांना ते रक्त लावायचंय. आणि परमेश्वर काय करील? ज्यावेळेस तो ते रक्त पाहिल, जो नाश करणारा सैतान त्याला तुमच्या घरामध्ये शिरू देणार नाही. पण जे लोक, जे जगामधले लोक, जे मिसर देशाचे जे लोक, जे रक्तावर विश्वास करत नाहीत, त्यांच्या घरामध्ये काय होईल? जो प्रत्येक प्रथम जन्मलेला जो पुत्र आहे त्याचा काय होईल? नाश होईल. हालेलुया. तर प्रियांनो, आता हा जो कोकरा होता हा कोण होता? हा कोकरा दुसरा तिसरा कोण नाही, तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, तो प्रभू येशू ख्रिस्त आला. ज्या दिवशी वलांडन सण होता, बायबल प्रमाणे जो वलांडन सण होता, त्यावेळेस काय करायचे? बरोबर सकाळी 9 वाजता. किती वाजता? 9 वाजता त्या कोकऱ्याला तिथं वेदी असायचे, त्या वेदीला ते बांधायचे. काय करायचे? त्याला बांधायचे. आणि दुपारी बरोबर 3 वाजता त्याचा वध करण्यात यायचा. किती वाजता? तुम्हाला माहिती येशूला क्रूस खांबावर किती वाजता लटकवलं? बरोबर 9 वाजता सकाळी त्याला क्रूस खांबावर टांगण्यात आलं. येशूने किती वाजता त्याचा प्राण दिला? बरोबर 3 वाजता.
तर जे बायबलमध्ये आपण पाहतो जे कोकऱ्याविषयी लिहिलेलं होतं हे दुसऱ्या तिसऱ्या कुणाविषयी नव्हतं, हे येशूविषयी लिहिलं होतं. हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये प्रत्येक गोष्ट तंतोतंत जसं या वलांडन सणाच्या विषयी लिहिली होती ना, काय काय करायला सांगितलं होतं, तर ती प्रत्येक गोष्ट पूर्ण झाली. आमेन. हालेलुया. मग वलांडन सणानंतर जो दुसरा सण होता, हालेलुया, तो कोणता होता? प्रथम फळाचा सण. आणि या प्रथम फळाच्या सणाच्या दिवशी हे लोक काय करायचे माहिती तुम्हाला? प्रथम फळाच्या सणाच्या दिवशी जे इस्रायल लोक, तुम्हाला माहिती आहे पियानो काय करायचे, त्यांच्या शेतामध्ये आलेली जी बार्ली, आता सातू माहिती तुम्हाला? सातू म्हणजे माहिती तुम्हाला काय असतं? जे गहू येतात, गहू काय असतात? पहिलं ओंब्या असतात नाही का, त्या सातू असतात है ना. तर ते काय करायचे, ती जी सातू आहे त्याची एक पेंडी बनवायची आणि ती पेंडी घेऊन परमेश्वराला अर्पण करायची. जे सातू असतात, हालेलुया, है की नाही. पण आता तसंच आपण पाहतो जो प्रथम फळाचा सण ना, वलांडन सणाच्या दिवशी अर्पण केल्यानंतर तुम्हाला माहिती तिसऱ्या दिवशी हा सण होता. आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते पेंडी कसली, शेतामध्ये जे सर्वात पहिलं आलेलं उत्पन्न ते परमेश्वराला अर्पण करायचे. कारण जे प्रत्येक जी पहिली गोष्ट आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सिद्धांत आहे, प्रत्येक पहिली गोष्ट परमेश्वराची. प्रथम जन्मलेला पुत्र बायबल सांगतो परमेश्वराचा आहे. प्रथम जन्मलेला जो पण मेंढरू, बकरा, जे पण आहे तुम्ही बायबल मध्ये वाचा, जो प्रथम जन्मलेला नर हा कुणाचा आहे? परमेश्वराचा आहे. प्रथम आलेले जे फळ हे परमेश्वराचे. तर तुम्हाला माहिती आहे हा एक सिद्धांत आहे. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त पण कोण आहे? प्रथम जन्मलेला. आता प्रथम जन्मलेला म्हणजे काय? येशू ख्रिस्त हा पहिला मनुष्य आहे जो मेला होता आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. बायबल सांगतं जे मरणातून जिवंत होतात त्यांच्यातला तो प्रथम फळ आहे. हालेलुया. येशू हा सर्व. आणि म्हणून तो सण कोणता होता? प्रथम फळाचा सण. पण ती पेंडी कोण होतं? ती पेंडी येशू होता. हालेलुया. सर्व हे येशू विषयी आहे. आमेन ना. आणि मग त्याच्यानंतर कोणता सण आला? पेंटिकॉस्ट. हालेलुया. जो आजचा सण आहे. तुम्हाला माहिती आहे वलांडन सणाच्या नंतर त्यांना काय सांगितलं? 7 हफ्ते. 7 किती? 7 हफ्ते तुम्हाला मोजायचे. आणि त्या 7 हप्त्यानंतर जो आठवड्याचा पहिला दिवस येईल, 7 हप्त्यानंतर जो आठवड्याचा पहिला दिवस येईल, म्हणजे कोणता दिवस आहे? 7 हप्ते जर आपण मोजले किती दिवस झाले? 49. 49 नंतर कोणता नंबर येतो? 50वा नंबर येतो. हालेलुया. ओके. ते 7 हप्ते झाल्यानंतर जो आठवड्याचा पहिला दिवस येतो, त्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांना सांगितलं हा पेंटिकॉस्ट राहील आणि तो आजचा दिवस. हालेलुया. हालेलुया. पण आता महत्वाची गोष्ट, पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी काय झालं? हालेलुया. आता आपण बघितलं वलांडन सणाच्या दिवशी तर येशूला अर्पण करण्यात आलं. प्रथम फळाच्या सणाच्या दिवशी काय झालं? तो मरणातून पुन्हा जिवंत झाला. मग पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी काय झालं आपण बघूया. निर्गम याचं पुस्तक, याचा 19 अध्याय. निर्गम याचं पुस्तक, याचा 19 अध्याय.
आणि प्रियांनो, यावेळेस आपण एक महत्वाचं वचन आपण वाचूया. Hallelujah. Thank you, Jesus. We praise you. निर्गम याचा 19 अध्याय आणि यावेळेस आपण 10 पासून ते 14 पर्यंत वचन वाचूया. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत. 3रा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण 3ऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरेल. तू लोकांसाठी सभोवताली मर्यादा आख आणि त्यांना सांग, सांभाळा, पर्वतावर चढू नका, त्याच्या कडेला शिवू नका. जो कोणी पर्वताला स्पर्श करेल त्याला अवश्य जीवे मारावे. त्याला कोणी हात लावू नये, लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणांनी विंधावे. मग तो जनावर असो किंवा माणूस असो, त्याला जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घनाद होईल तेव्हा लोकांनी पर्वतावर चढावे. मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला. त्याने लोकांना पवित्र केले आणि त्यांनी आपले कपडे धुतले. हालेलुया. प्रियांनो, इथं आपण पाहतो की परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना उद्या व आज पवित्र कर. आणि त्यांनी इथं जसं बायबल सांगतं ना की त्यांनी कपडे धुवावे. 3रा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण 3ऱ्या दिवशी, सर्व बोला, कारण 3ऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरेल. हालेलुया. तर प्रियांनो, पेंटिकॉस्ट सणाच्या दिवशी काय झालं? परमेश्वर सर्व लोकांदेखत सिनाय पर्वतावर अग्नीच्या रूपामध्ये उतरून आला. हालेलुया. हालेलुया. तर या 3ऱ्या दिवशी काय झालं? पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं की परमेश्वर हा सिनाय पर्वतावर उतरला. हालेलुया. ओके, कसा उतरला याचं वर्णन पुढे लिहिलेले आपण वाचूया. आपण 16 पासून सुरुवात करूया आणि यावेळेस आपण 20 पर्यंत वचन वाचूया. 3रा दिवस उजळताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढग जमले व शिंगाचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथर कापू लागले. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. परमेश्वराने सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलाविले. तेव्हा तो वर गेला. हालेलुया. हालेलुया. काय झालं पेंटिकॉस्ट सणाच्या दिवशी? काय झालं? इथं आपण पाहतो की बायबल सांगतं 3रा दिवस उजळताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढग जमले व शिंगाचा फार मोठ्याने, सर्व बोला, फार मोठ्याने, फार मोठ्याने नाद होऊ लागला. हालेलुया. काय झालं? खूप मोठ्याचा आवाज झाला. आणि ज्यावेळेस खूप हा मोठा आवाज झाला त्यावेळेस काय झालं? तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. तो आवाज ऐकून सर्व लोक काय झाले? थरथर कापायला. काय झालं? सर्व थरथर कापायला लागले. हालेलुया. हालेलुया.
लोक थरथर कापायला लागले इतकंच नाही तर बायबल सांगतं तो पर्वत थरथर कापायला लागला. आता विचार करा आपला देव किती महान आहे. हालेलुया. इथं बायबल सांगते की सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. हालेलुया. हालेलुया. काय झालं? परमेश्वर त्या पर्वतावर उतरला आणि तो पर्वत काय झाला? कापायला लागला. पण इतकंच नव्हे, बायबल सांगतं शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. किती अद्भुत गोष्ट आहे ना. मोशे देवाबरोबर बोलत होता आणि देव त्याच्याबरोबर बोलत होता. हालेलुया. हालेलुया. तर प्रियानो, ह्या रीतीने आपण पाहतो ना, जो पहिला पेंटिकॉस्ट आहे, काय झालं पहिल्या पेंटिकॉस्टच्या दिवशी? देव सिनाय पर्वतावर उतरून आला आणि परमेश्वराने इस्रायल लोकांना काय केलं? दर्शन दिलं. आमेन. आता आपण पुढे जर वाचलं ना, आपण वाचूया याच अध्यायामध्ये 21 पासून ते 24 पर्यंत वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, खाली जाऊन लोकांना ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पाहावयास परमेश्वराकडे येतील आणि त्यांच्यापैकी पुष्कळ मरतील. तसेच परमेश्वराकडे येणाऱ्या याजकांनीही आपणास पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यास ताडण करील. मोशे परमेश्वराला म्हणाला, लोक सिनाय पर्वतावर चढू शकत नाही, कारण तूच आम्हाला ताकीद दिली व मला सांगितले की पर्वताभोवती मर्यादा घाल व तो पवित्र कर. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू उतरून खाली जा, नंतर तू व तुझ्या बरोबर अहरोनाने वर यावे. याजकांनी व लोकांनी मर्यादा उल्लंघून परमेश्वराकडे येता कामा नये, नाहीतर तो त्यास ताडण करेल. हालेलुया. तिथे आपण पाहतो प्रियांनो, काय झालं की परमेश्वर त्या पर्वतावर उतरून आला आणि आता महत्वाची गोष्ट, परमेश्वर त्या पर्वतावर उतरून आल्यानंतर काय झालं? परमेश्वर इस्रायल लोकांबरोबर बोलला. काय झालं? परमेश्वर इस्रायल लोकांबरोबर बोलला. आता परमेश्वर इस्रायल लोकांबरोबर काय बोलला? काय बोलला माहितीये तुम्हाला? परमेश्वर काय बोलला इस्रायल लोकांबरोबर? तुम्हाला माहितीये काय बोलला? 10 आज्ञा. काय बोलला? मी ते वाचतो. आपण जर निर्गम याचा 20 अध्याय, आणि देव हे सर्व शब्द बोलला. काय बोलला? हे सर्व शब्द बोलला. त्याने काय बोललं? इथं बायबल सांगतं, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. सर्वात पहिली आज्ञा, चला माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे. सर्वात पहिली आज्ञा काय दिली परमेश्वराने आपल्याला? किती देव आहे आपल्याला? एकच देव आहे, एकच खरा देव आहे. हालेलुया. येशूला सोडून, यहोवा परमेश्वराला सोडून दुसरा देवच नाही, एकच देव आहे. हालेलुया. पुढे त्यांना सांगण्यात आलं, आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. तर प्रियांनो, ही देवाने दिलेली आज्ञा आहे. काय आज्ञा आहे? कोरी मूर्ती आकाशामध्ये, पृथ्वीवर आणि पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा, फोटो करू नका. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कोणत्याही मूर्ती समोर झुकू नका, कोणत्याही फोटो समोर झुकू नका. हालेलुया. सर्वात पहिली आज्ञा आहे, मूर्ती पूजा करू नका.
हे सर्वात मोठं पाप आहे. जर ही सर्वात पहिली आज्ञा आहे, मग सर्वात मोठं पाप काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, हालेलुया, बियाणं मूर्ती पूजेपासून लांब राहा. हालेलुया. पुढं आपण पाहतो परमेश्वर काय म्हटलं ना, त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3-4 पिढीपर्यंत वडिलांच्या अन्याबद्दल मी शासन करीतो. आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. हालेलुया. दुसरी आज्ञा काय? तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. परमेश्वराचं नाव व्यर्थ घेऊ नका. कोणत्याही गोष्टीमध्ये येशूचं नाव घेऊ नका. परमेश्वराचं नाव हे पवित्र नाव आहे. कसं नाव आहे? पवित्र नाव आहे. परमेश्वराचं नाव हे व्यर्थ उगाचच घेऊ नका. हालेलुया. तिसरी गोष्ट काय म्हटलं? शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. हालेलुया. ना 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर. सर्वजण बोला, 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर. तर देव आपल्याला काय सांगतो? 6 दिवस काम करा. काय? 6 दिवस काय करा? काम करा. काय लोक बोलतात, काय नाही, पाखरांकडे बघा ना. ते कातीत नाहीत, पेरीत नाहीत, पण देव त्यांना. पण बायबल इथं तुम्हाला माहितीये, तिथं येशू ख्रिस्त चिंता करण्याविषयी बोलत होता, कामाविषयी नव्हता बोलत. तो येशू बोलत होता चिंता नका करू. येशू कधीच बोलला नाही काम करू नका. बायबल मध्ये स्पष्ट लिहिलेले, जो काम करत नाही त्याने खाऊ सुद्धा नाही. तब्याने ही गोष्ट लक्षात ठेवा. अनेक लोक खोटं शिक्षण देतात. काय बोलतात? काम करायची काय गरज नाहीये, पहा पाखरं. देव बरोबर देव बरोबर पुरवतो त्यांना, देव त्यांना खायला देतो. पण असं नाहीये. बायबल सांगतं 6 दिवस काम कर, सर्व आपले कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शाबात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. हालेलुया. प्रियांनो, आपण पाहतो जो रविवारचा दिवस नवीन करारामध्ये आता शाबात दिवस आहे. हालेलुया. आणि आपल्याला काय करायचंय? रविवारच्या दिवशी चर्च मध्ये यायचंय आणि परमेश्वरासाठी हा दिवस पवित्र करायचा. हा दिवस परमेश्वरासाठी समर्पित करायचा आहे. हालेलुया. ऑफकोर्स प्रत्येक दिवस हा देवाचाच आहे. मग तो रविवार असू द्या, सोमवार असू द्या, मंगळवार असू द्या, बुधवार असू द्या, प्रत्येक दिवस हा परमेश्वराचा आहे. हालेलुया. पण जो रविवारचा दिवस आहे हा एक विशेष दिवस आहे. हालेलुया. बायबल काय सांगते? या दिवशी काय करा तुम्ही? तो पवित्र. पवित्र म्हणजे काय? देवासाठी वेगळा, देवासाठी समर्पित. पवित्र म्हणजे काय? देवासाठी एक्सक्लुसिव्हली हा देवाचा दिवस. आमेन. हालेलुया. आणि मग अशा रीतीने इथं आपण पाहतो परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या. काय केल्या? 10 आज्ञा दिल्या. हालेलुया. इस्रायल लोकांना काय केल्या? 10 आज्ञा दिल्या. आणि मग इथं अजून आहेत ना, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, शेजाऱ्याच्या घराचा गोष्टींचा लोभ धरू नको. ह्या अशा 10 आज्ञा परमेश्वराने दिल्या, आहे की नाही? आणि आपण पाहतो पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी परमेश्वराने आपण पाहतो की स्वतः तो त्या अग्नीमध्ये त्या सिनाय पर्वतावर काय झाला? उतरून आला. आणि परमेश्वराने या शब्दांच्या द्वारे त्यांच्या बरोबर करार केला. इनफॅक्ट म्हणजे जर तुम्ही बघितलं ना, हे सर्व बोलल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपण पाहतो ना, मोशेला सांगण्यात आलं, मोशेला विचारण्यात आलं की तू सर्व लोकांना विचार, हे तुम्हाला मान्य आहे का? काय विचारण्यात आलं? तुम्हाला हे मान्य आहे का? आणि मग त्यावेळेस तुम्हाला माहिती, ज्यावेळेस ते लोक म्हटले हे मान्य आहे ना, त्याच्यानंतर परमेश्वराने त्या लोकांबरोबर काय केला?
करार केला. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, हे सर्व एका लग्नासारखे तुम्हाला माहिती आहे ना. जो आपण पाहतो ना, ज्यावेळेस लग्न होतं ना, ज्यावेळेस तो जो पालक असतात विचारतात ना, जो पतीला पत्नीला की सुखात दुःखात श्रीमंतीत गरिबीत तू ह्या जो पुरुष आहे, तू जी ही स्त्री आहे हिच्या बरोबर राहायला तयार आहेस किंवा नाही. आणि मग तो पुरुष आणि स्त्री काय बोलतात, होय किंवा नाही. किती लोकांनी चर्च मधलं लग्न बघितलंय? चर्च मध्ये कधी गेला तुम्ही लग्नामध्ये? हालेलुया. आणि मग आपण पाहतो तिथे विचारण्यात येतो तुम्हाला, हे तुम्ही ह्या रीतीने करायला तयार आहात किंवा नाही. आणि इथं पण यांना या 10 आज्ञा दिल्यानंतर त्यांना काय विचारण्यात आलं, तुम्ही हे करायला मान्य आहात किंवा नाही. हालेलुया. आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, की हे जे लोक आहेत ना, ते म्हटले आम्हाला हे मान्य आहे. पण खरोखर इस्रायल लोकांनी थोडासा एक प्रॉब्लेम केला. ते लोक ना मोशेला म्हणाले की आम्हाला देवाची खूप भीती वाटत आहे. कारण आता तुम्ही बघितलं, तो पर्वत काय व्हायला लागला होता, थरथर करायला लागला होता. सर्व लोक काय करायला लागले होते, थरथर करायला लागले होते, है ना. कारण आवाज इतका मोठा होता आणि सर्व ती जी परिस्थिती पाहून ना इस्रायल लोक इतके घाबरले. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस ते बोलले, मोशे तूच बोल देवा बरोबर. काय बोलले, तूच बोल, आम्हाला सर्व मान्य. आणि मग मोशे बरोबर ते बोलला, है की नाही. पण प्रियांनो, जी महत्वाची गोष्ट आज आपण पाहतो ना, आज पेंटिकॉस्ट सणाच्या दिवशी परमेश्वराने काय केला, इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिल्या, नियमशास्त्र दिलं. काय दिलं, नियमशास्त्र. आता प्रश्न हा आपण या मागील अनेक आठवड्यांपासून शिकत आहोत, नियमशास्त्र पाळून किती लोक स्वर्गामध्ये जाणार आहेत? इथं जे सर्वजण बसलेले आहेत, तुम्ही 10 आज्ञा पाळून स्वर्गात जाऊ शकता का? दहा आज्ञा पाळून आपण जाऊ शकतो, देवाचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, आपण जसं बघत आहोत, कोणताही माणूस नियमशास्त्राच्या योगे या 10 आज्ञा पाळून किंवा कोणत्याही, ऍक्च्युली इथं 10 सांगितल्यात, पण नंतर तुम्ही जर बघितलं पूर्ण नियमशास्त्र, ऑलमोस्ट 650 आज्ञा आहेत. किती? आणि ह्या 650 आज्ञा होत्या. जुन्या करारामध्ये अनेक गोष्टी होत्या. कशा गोष्टी होत्या? इथं बसायचं नाही, असे कपडे घालायचे, तसे कपडे घालायचे. हालेलुया. है की नाही. अनेक गोष्टी होत्या. ओके. जर कोणता जर कुष्ठरोगी आहे आणि कुष्ठरोग्याला जर तुमचा हात लागला तर तुम्ही अशुद्ध बनणार. आणि मग तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत अशुद्ध राहायचं, कोणत्याही लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायचं नाही. आणि जर तुम्ही कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तो पण अशुद्ध आणि तुम्ही पण अशुद्ध. मग असं सर्व मिळून बाहेर बसायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि मग आंघोळ करायची आणि मग तुमचे कपडे बदलायचे. अनेक अशा गोष्टी होत्या. तर अशा अनेक आज्ञा या जुन्या करारामध्ये होत्या. हालेलुया. ऑलमोस्ट 650 आज्ञा होत्या. किती? 650. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि या सर्व आज्ञा पाळायची, एक पण आज्ञा मोडायची नाही. ज्यावेळेस तुम्ही सर्व आज्ञा पाळाल त्यावेळेस तुम्ही परमेश्वरापासून आशीर्वादित व्हाल. हालेलुया. आपण वाचूया ना ते वचन. आपण जर गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, आपण हे वचन अनेकदा वाचले या दिवसांमध्ये, पण तरी पण आपण वाचूया. गलती
कोरिंथीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि आपण 10 पासून ते 11 पर्यंत 12 पर्यंत वचन वाचूया. कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहे. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्या योगे जगेल. सर्वजण बोला, नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कृत्य आचरतो. पुन्हा एकदा बोला, जो त्यातील कृत्य आचरतो तो त्यांच्या योगे. कशाच्या योगे? त्यांच्या म्हणजे काय? कृत्यांच्या योगे. तो ज्या रोज आज्ञा पाळत आहे तो त्या कृत्यांच्या योगे जगेल. काय होईल? तो जगेल किंवा आशीर्वाद येतील. आता मला हे आठवलं ना, तुम्हाला आठवलं एदेन बाग? एदेन बागेमध्ये देखील आदाम आणि हवा होते. हालेलुया. तिथे 2 झाड होते. एक झाड होतं कोणतं? जीवनाचं झाड. दुसरं झाड कोणतं होतं? बरं वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ. ओके, बरं वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं ते फळ, झाड किंवा त्याचं फळ खाल्लं तर बरं वाईटाचं ज्ञान भेटत. परमेश्वराने सांगितलं त्या बरं वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ. तिथं पण काय? एक आज्ञा. काय? आज्ञा. काय सांगितलं? ते फळ खाऊ. हालेलुया. जर तुम्ही ही आज्ञा पाळली तर तुम्ही जगाल. पण जर तुम्ही त्या झाडाचं फळ खाल्लं तर तुम्ही खास. तिथं पण एक नियम होता ना, एक नियम होता. आता नियमशास्त्रामध्ये किती नियम आले? 600. माणूस एकच आज्ञा पाळायला तयार नाहीये. एकच आज्ञा पाळता आली नाही आदाम आणि हवा यांना. त्या 650 आज्ञा कधी पाळणार? इथं बसायचं नाही, तिथं बसायचं नाही. हालेलुया. आहे की नाही? अनेक गोष्टी आहेत. हालेलुया. जर तुम्ही चालला आणि कोण कबर असली मध्ये, तुम्हाला माहिती नाही, तुमचा पाय कबरेवर गेला, आता तुम्ही अशुद्ध झाला. आता रात्रभर पूर्ण दिवसभर तुम्ही वेगळं राहायचं, कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायचं. असे नियम, असे 650 नियम. तुमचं जे पाणी आहे, पाणी पिण्याची जे पण आहे, त्याच्यामध्ये कोणता पक्षी मरून पडला, ते भांड आता अशुद्ध झालं, फोडून टाका. अनेक नियम. जुने करार वाचला का तुम्ही? जुना करार किती लोकांनी वाचला? हालेलुया. तर हे मी तुम्हाला सांगते, असे हे नियम होते. आणि हे सर्व नियम जर पाळले तरच काय होणार आहे? आशीर्वाद भेटणार आहे. तू जर या सर्व आज्ञा लक्षपूर्वक पाळशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्या माग धावत येतील. पण जसे प्रियांनो आपण पाहतो ना, आदाम हवा यांना एक आज्ञा पाळायला जमलं ना, इस्रायल लोकांना या 650 आज्ञा पाळायला जमलं. कोणच सर्व आज्ञा पाळू शकत. इनफॅक्ट नियमशास्त्र हा एक ट्रॅप आहे. काय? एक पिंजरा आहे. प्रत्येक धर्मामध्ये नियम आहेत. बरोबर आहे का? मग तो कोणताही धर्म असू द्या, हिंदू धर्म, बुद्धिस्ट धर्म, जैन धर्म, शीख धर्म, मुस्लिम धर्म, प्रत्येक इस्लाम, प्रत्येक धर्मामध्ये काय आहेत? नियम.
अशी प्रार्थना करायची, तशी प्रार्थना करायची, गुडघ्यावरच बसायचं, जेवताना असं बसायचं, असं झोपायचं. ओके, याच अंगावर झोपायचं, त्याच अंगावर झोपायचं. अनेक आज्ञा आहेत. आणि ह्या आज्ञा काय आहेत माहिती तुम्हाला? पिंजरा. माणूस त्या ट्रॅप मध्ये फसून जातो. अनेक जण खूप मी सर्व आज्ञा पाळा, हालेलुया. पण तुम्हाला माहिती प्रियांनो, कोणताही माणूस सर्व आज्ञा पाळू शकत नाही. हालेलुया, आहे की नाही? आपण एक वचन वाचूया. आपण जर 1 कोरिंथ याचा 15 अध्याय, 1 कोरिंथ याचा 15 अध्याय, आणि या वेळेस आपण 56 वचन आपण वाचूया. 56. मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. सर्व बोला, मरणाची नांगी पाप. पुन्हा एकदा बोला, मरणाची नांगी पाप. मरण कुठून येतं? हालेलुया. देव कधीच कुणाला मारत नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून कधीच देवाला दोष द्यायचा नाही. हालेलुया. कधीच देवाला कोणत्याही व्यक्तीच्या मरणाविषयी दोष देऊ नका. मरण कशामुळे आलंय जगामध्ये? मरणाची नांगी काय? पाप. आणि बायबल सांगतं पापाचे बळ, पापाचे बळ नियमशास्त्र आहे. काय म्हटलं इथं? चल बोला, पापाचे बळ काय? पापाचे बळ म्हणजे काय? पापाला शक्ती मिळते. कशामुळं? जितके नियम आपल्याला समजतात तितका माणूस जास्त पाप करतो. पापाचे बळ काय? जितके नियम समजतात त्या पाळण्याच्या ऐवजी माणूस तोडायला लागतो. मी नेहमी सांगतो ना, कुठेतरी लिहिलेलं असतं इथं थुंकू नये. मुद्दामून तिथंच जायचं आणि तिथं जाऊन जिथे नियम येतात तिथं काय भेटतं? पापाला बळ. कारण माणसाचा स्वभाव, जो दैहिक स्वभाव, हा कसा आहे? बंड करणारा स्वभाव. माणसं हे करायचं नाही, असं करायचं नाही, बंटू, चिंटू, तिथं जाऊ नका चिंटू. चिंटू तिथंच जातो लगेच. तुला सांगितलं ना इथं जायचं नाही, पण चिंटू ऐकतच नाही. का? कारण त्याच्यामधला जो दैहिक स्वभाव काय करतो? चिंटूला तिकडच नेतो. आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. तंबाखू, सिगरेट, सर्व ह्याच्यावर काय असतं? कॅन्सरचे फोटो असतात. त्याच्यावर लिहिलेलं असतं डू नॉट स्मोक, खाऊ नका, तुम्हाला कॅन्सर होईल. पण माणसाचा स्वभाव बघा, ज्यावेळेस म्हटलं खाऊ नका, तू कोण आहे मला खाऊ नका बोलणार? हा, इतकं सर्व लिहिलेलं असून खाऊ नका, पिऊ नका, तरी माणूस काय करतो? पापाचे बळ. जिथे नियम येतात तिथं पाप कमी होण्याच्या ऐवजी काय होतं? पाप वाढतं. म्हणून नियमशास्त्राच्या द्वारे, नियम पाळून, कृत्यांच्या द्वारे कोणच स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही, कोणच आशीर्वादित होऊ शकत नाही. मग आता मोठा प्रॉब्लेम हा, मग मार्ग काय? पियानो मार्ग एकच आहे. तो मार्ग कोण आहे? येशू काय बोलला? मार्ग, सत्य आणि जीवन मीच. केवळ येशू ख्रिस्त, केवळ येशू ख्रिस्त काय करतो? आपल्याला
केवळ येशू आपल्याला आशीर्वादित करतो, केवळ येशूच आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जातो. नियमशास्त्र, या 10 आज्ञा, हे सर्व आपल्याला स्वर्गात नेणार नाही. हालेलुया. प्रियांनो, आपल्याला पित्याकडे जाण्यासाठी एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, माणसाने खूप प्रयत्न केला. आदामाने लगेच फेल झाला. आदामाला तर काही विचारूच नका. इस्रायल लोकांनी 1500 वर्ष, किती? 1500 वर्ष प्रयत्न केले हे सर्व नियम पाळायचे. 650 देवाने दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर येशू ख्रिस्ताचे येणे होईपर्यंत 1500 वर्ष काय करत होते? हे नियमशास्त्र फॉलो करण्याचा प्रयत्न करत होते, प्रयत्न करत होते, प्रयत्न करत होते, पण एकही माणूस यशस्वी झाला नाही. एक जरी माणूस यशस्वी झाला असता ना, तर काय झालं असतं माहिती तुम्हाला? तो मेला नसता. पण सर्वजण काय आहेत? पापी आहेत. नियमशास्त्र का देण्यात आलं माहिती तुम्हाला? माणसाला हे समजण्यासाठी की माणूस स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या कर्माने, नियम पाळून हा स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. आणि माणसाला समजावं, हालेलुया, तारण प्राप्त करण्यासाठी, स्वर्ग प्राप्त करण्यासाठी, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. आणि मग प्रियांनो, म्हणून आपल्या औरंगाबाद मध्ये असे प्रीचर लोक येतात, विश्वास की कुछ जरूरत नाही. कृत्य काय करा? चांगले कर्म करा, आणि काय होईल तुम्हाला? स्वर्ग मिळेल. पण प्रियांनो, जर आपण बायबल मध्ये जर बघितलं, बायबल नवीन करार हे पूर्णपणे उलट सांगत आहे. हालेलुया. कोणताही माणूस आपल्या कर्मांच्या द्वारे, कोणताही माणूस आपल्या प्रियांनो खरोखर ना चांगल्या कृत्यांमुळं हा आशीर्वादित होऊ शकत नाही, स्वर्ग प्राप्त करू शकत नाही. कारण नियमशास्त्राचा जो प्रवेश आहे, नियमशास्त्र हे या जगामध्ये का आलं? यासाठी आलं की माणसाला समजावं की माणूस हा स्वतःच्या कृत्याने, नियमशास्त्र पाळून, स्वतःच्या बळाने हा स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. आणि एकच मार्ग आहे, माणसाला तारणाऱ्याची गरज आहे. माणसाला कोणाची गरज आहे? माणूस स्वतःचं तारण करू शकत नाही, आपण स्वतःचा बचाव करू शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, ज्या सर्व हारले, सर्व थकले, मग येशू आला. हालेलुया. आणि त्या येशूनी तुमच्यासाठी, माझ्यासाठी क्रूस खांबावर बलिदान केलं, त्याचं रक्त सांडलं. हालेलुया. महत्वाची गोष्ट, येशू मात्र असा व्यक्ती होता त्याने सर्व नियम पाळले. येशू ख्रिस्त हा एक असा व्यक्ती आहे ज्याने सर्व नियमशास्त्र पाळले. त्याने एक सुद्धा नियम तोडला नाही. हालेलुया. तो 100% शुद्ध होता, 100% पवित्र होता, आणि 100% आशीर्वादित होता. हालेलुया, हालेलुया. पण आता तो 100% शुद्ध, 100% पवित्र, 100%, तो 100 आउट ऑफ 100 मार्क त्याला भेटले. किती? 100 पैकी. तुम्हाला माहिती 100 पैकी 100 मार्क कधी भेटतात का? कुणाला भेटतात का 100 पैकी 100? प्रत्येक प्रश्न हा करेक्टच आला पाहिजे, एक पण चूक नाही झाली पाहिजे. पेपर आला, प्रत्येक प्रश्नाचं सही उत्तर पाहिजे आणि परफेक्ट उत्तर पाहिजे, मगच तुम्ही काय होणार आहे? प्रियांनो, 100% मार्क कोणालाच मिळत नाही, पण येशूला मिळाले.
हालेलुया, हालेलुया. आणि येशू काय बोलला माहिती तुम्हाला? आता मला जे 100% मार्क मिळाले, हे मार्क तू जर माझ्यावर विश्वास ठेवतो ते 100% मार्क मी तुला देतो. आपल्याला काय करायचंय? फक्त विश्वास करायचा आहे. आपल्या कर्मांवर नव्हे, तर प्रियांनो आपण येशूवर विश्वास करतो. आमेन, हालेलुया. तर प्रियांनो अशा रीतीने आपण पाहतो आज नियमशास्त्र देण्यात आलं. पण ह्या नियमशास्त्रामुळे माणसाचं तारण झालं नाही. पण नवीन करारामध्ये जर आपण प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय, आता आपण बघितलं पर्वतावर कोण उतरलं? परमेश्वर उतरला अग्नीने. कसा उतरला तो? अग्नी उतरला, धूर उतरला. तो पर्वत काय करायला लागला? हालाय लागला. हालेलुया. पण नवीन करारामध्ये पण पेंटिकॉस्ट आहे, खरा पेंटिकॉस्ट आहे. नवीन करारामध्ये काय? खरा पेंटिकॉस्ट आहे. आणि या नवीन करारामध्ये जो खरा पेंटिकॉस्ट आहे आता कारण जुना करार जो आहे, जुना करार हा काय? छाया. सर्व बोला, जुना करार काय आहे? सावली आहे. जुना करार काय? सावली आहे. आणि नवीन करार काय? सत्य आहे. सर्व बोला, सत्य आहे. हालेलुया. तर आपण पाहतो नवीन करारामध्ये काय झालं. आपण वाचूया प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1 पासून आपण सुरुवात करूया आणि आपण 4 पर्यंत वचन वाचूया. 1 पासून ते 4. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याने या सुसाट्यासारख्या आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. आमेन, हालेलुया. इथं आपण निर्गम 19 मध्ये वाचलं. 3रा दिवस उजडताच गडगडाट झाला, विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगाचा फार मोठ्याने, बोला, शिंगाचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. हालेलुया. आणि बायबल सांगतं ना, इथं पुढे असं म्हटलेलं आहे ना की सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला आणि परमेश्वर अग्नीतून, बोला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. कसा उतरला? अग्नीतून उतरला. पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी काय झालं? परमेश्वर सिनाय पर्वतावर कसा उतरला? अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थर थर लागला, थर कापू लागला. आमेन. आता नवीन करारामध्ये काय झालं? नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमलेले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. बोला, आकाशातून नाद झाला. आकाशातून काय झाला? नाद. इथं पण काय बघितलं आपण? ज्यावेळेस निर्गम मध्ये परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरला त्यावेळेस काय झालं? इथं बायबल सांग, शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला. काय झाला? शिंगाचा आवाज काय झाला? वाढायला लागला. खूप आवाज यायला लागला, खूप आवाज यायला लागला. हालेलुया. आणि इथं पण काय म्हटलं? बायबल सांगतं ना की आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. पुढं बायबल सांगतं, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या, सर्व बोला, अग्नीच्या काय? अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. इथं पण आपण पाहतो
सिनाय पर्वतावर काय झालं? परमेश्वर काय बोलला? मी काय करल? अग्नीतून त्याच्यावर उतरला. सिनाय पर्वतावर काय झालं? अग्नीतून. आपला परमेश्वर कोण आहे माहिती तुम्हाला? बायबल मध्ये म्हटलं, इब्री लोकास पत्रामध्ये, भस्म करणारा अग्नी. हालेलुया. आणि शुद्ध करणारा अग्नी. आता अग्नी दोन प्रकारे काम करतो. तुम्हाला माहिती आहे? जर तुम्हाला माहिती आहे, अग्नीमध्ये जर एखादी गोष्ट टाकली, हालेलुया, काय होईल? जर आपण पाहतो, पेपर टाकला तर जळून जाईल. भुसा टाकला तर, सोनं टाकलं तर, सोनं टाकलं तर काय होईल? सोनं काय होईल? सोनं शुद्ध होईल, जळणार नाही. मग आपल्याला सोन्यासारखं बनावं लागलं. त्याच्यासाठीच पवित्र आत्मा आपल्याला शुद्ध करण्यासाठी. पवित्र आत्मा कशाला आला? आपल्याला शुद्ध करण्यासाठी. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं त्यांच्यावर काय झालं? इथं बायबल सांगतं की अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. सर्व बोला, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. हालेलुया. आता इथं आपण पाहिलं, पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालं? सिनाय पर्वतावर परमेश्वराने काय केलं? परमेश्वर अग्नीप्रमाणे त्या पर्वतावर उतरला आणि त्या अग्नीतून त्यांच्याबरोबर बोलला. त्यांना काय केल्या? 10 आज्ञा दिल्या. आमेन. हालेलुया. आता नवीन करारामध्ये सुद्धा इथं आपण पाहतो की बायबल सांगतं परमेश्वर ना, इतकंच नाही, इथं आपण पाहतो की मोठा आवाज झाला. तिथं पण आवाज झाला होता ना, शिंगाचा आवाज. आणि तो आवाज ऐकून तर ते लोक घाबरून गेले. इवन परमेश्वराचा आवाज ऐकून काय झाले? ते बोलले, मोशे मोशे, आम्ही देवाचा आवाज ऐकू नाही शकत, तूच बोल, आम्हाला लांब राहते. पण आता नवीन करारामध्ये हे एक्सक्यूज नाही. तुम्ही एक्सक्यूज नाही देऊ शकत. हालेलुया. आम्ही देवाचा आवाज नाही ऐकू शकत नाही. हालेलुया. प्रियानी, तर बायबल सांगते ज्यावेळेस ते सर्व एकत्र जमलेले होते, अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्वजण बोला, ते सर्व. किती जण? सर्व. किती जण होते तिथं? किती जण होते? 120. पेंटिकॉस्टच्या दिवशी किती होते? 120. ते सर्व त्याने भरले. आणि बायबल सांगतं वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या. सर्व बोला, त्यांना दिसल्या. इस्रायल लोकांना काय दिसलं? काय दिसलं? अग्नी दिसला का? दिसला? हालेलुया. फक्त दिसला. पण इथे त्यांना दिसला इतकंच नाही, तर बायबल सांगतं अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. त्या अग्नी त्यांच्यावर उतरून आला. अग्नी काय झाला त्यांच्यावर? हालेलुया. आज किती लोकांना अग्नी पाहिजे? हालेलुया. हालेलुया. हा खूप मोठा फरक आहे जुन्या करारामध्ये नवीन करारामध्ये. त्यांनी फक्त पाहिलं. इथं आपण पाहतो त्यांनी पाहिलं इतकंच नाही, पण तो अग्नी त्यांच्यावर उतरून आला. त्या अग्नीने ते भरले. जो बाप्तिस्मा करणारा योहान, तो काय म्हणायचा? जो माझ्या मागून येतो तो तुमचा बाप्तिस्मा कशाने करेल? पवित्र आत्मा व अग्नीने करेल. हालेलुया. हालेलुया.
इथं आपण पाहतो अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. हालेलुया. अनेक लोकांना वाटतं पवित्र आत्मा का आलाय? आपल्याला अन्य भाषेचं दान द्यायला, आपण भाषेतून बोलायला पाहिजे. हालेलुया. बरोबर आहे ना? पवित्र आत्मा का आला? पवित्र आत्मा का आला? पेंटिकॉस्टच्या दिवशी आपण अन्य भाषेमध्ये बोलावं. बरोबर आहे? हा उद्देश आहे का? पहिल्या पेंटिकॉस्टच्या वेळेस देवाने काय केलं? त्यांना आज्ञा दिल्या आणि काय म्हटलं? आता पाळा, आता पाळा, करा, मी बघतो, तुम्ही करा. त्यांनी केलं केलं केलं, काहीच नाही. शेवटी त्यांना समजलं हे आपल्या शक्तीने अशक्य नाही. हालेलुया. हालेलुया. गलतीकरास पत्र आपण पाहूया ते वचन. आता मी ते काढलेलं नाही, पण पवित्र आत्मा मला सांगत आहे, इफ पॉसिबल आपल्याला भेटलं तर. गलतीकरास पत्र आणि इथे ते वचन आहेत, आपण ते वाचूया. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय. आणि यावेळेस प्रियानो आपण 21 पासून सुरुवात करूया. 21 पासून ते 25 पर्यंत वचन वाचूया. 21 पासून ते 25. तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनाविरुद्ध आहे काय? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे. यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. हालेलुया. आता हे वचन इतकं महत्वाचं आहे प्रियानो. इथं काय सांगतं? नियमशास्त्र देवाच्या वचनाविरुद्ध आहे का? नाही. मग कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. तरी आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना, जिथं नियमशास्त्र येतं तिथं काय होतं? पाप निघून जातं का वाढतं? पापाचं बळ काय? जिथे जास्त नियम तिथे जास्त लोक पाप करतात. हालेलुया. आणि मग इथं म्हटलं तरी शास्त्राने, सर्व बोला, तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे. काय केलं? नियमशास्त्राने माणसाला काय केलं? पापामध्ये कोंडून ठेवलं. मुक्त नाही केलं, उलट कोंडून ठेवलं. आणि मग म्हणून बायबल काय सांगतं? ह्यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने, सर्व बोला, विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. हालेलुया. हालेलुया. पुढं आपण वाचूया. हा जो विश्वास प्रगट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेवले होते. यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे
म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचविणारे बालरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे, म्हणून आपण यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. हालेलुया. बघा, नियमशास्त्र काय होतं? बालरक्षक. बालरक्षक म्हणजे काय? लहान बाळ सांभाळणारा. आपण लहान आपण जर नियमशास्त्राने अजून जीवन जगतोय तर आपण काय आहोत? बाळ, आहे की नाही? पण आता ज्यावेळेस येशू आला, येशूने आपल्यासाठी बलिदान केलं, त्याचं रक्त सांडलं, हालेलुया. आता आपल्याला विश्वास माहितीये की काय? नियमशास्त्र पाळल्यामुळं नाही, पण विश्वासाने. इथं बायबल सांगतं काय? आपलं तारण होतं. इथं म्हटलं परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे, म्हणून आपण यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. हालेलुया, हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे नियमशास्त्र का होतं? यासाठी होतं की माणसाला समजावं मी माझ्या कर्मांनी स्वर्ग प्राप्त करू शकत नाही, आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही. एकच मार्ग आहे, तो मार्ग काय? परंतु आता विश्वासाचे आगमन झाले. आमेन. विश्वास आला. हालेलुया, आहे की नाही? येशू ख्रिस्ताच्या द्वारे काय झाला? विश्वास आला. येशूवर आपण विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासामुळं आता काय होतं? आपलं तारण होतं. आमेन, हालेलुया. आता आपण ऑलरेडी येशूवर विश्वास ठेवला, तर विश्वास हा खूप महत्वाचा आहे. काय लोक येतात बोलतात विश्वास काय, विश्वासाची काय गरज नाही, कर्म करत राहा. हे सबशेल 100% खोट आहे. विश्वास हा सर्वात महत्वाचा आहे. जे विश्वास ठेवतील, बायबल सांगतं त्यांनाच स्वर्ग भेटल. जे विश्वास ठेवणार नाही त्यांना नरकच आहे 100%. हालेलुया. फक्त विश्वासाने आपले पाप क्षमा होतात. आमेन. पण आता इतकंच नाही की आपण विश्वास ठेवून, हा ठीक आहे, पण आपला देव हा आपल्याला पवित्र करणार आहे, म्हणून हा पेंटिकॉस्टचा दिवस आला. हालेलुया. आणि मी पण असं नाही बोलत, ठीक आहे, विश्वासाने तर आपलं तारण होतं, कृपेने आपलं तारण झालं. तो चोर त्या येशूच्या बाजूला होता, त्याने येशूवर काय केला? का त्याने कर्म केले? अरे तू खूप पापी आहे, तुझ्यासारखा पापी माणूस माझ्या बरोबर स्वर्गात येईल का? येशू बोलला का त्याला असं? नाही. येशू काय बोलला? तू आज माझ्या बरोबर. हालेलुया, आमेन. येशूने जसा होता तसा स्वीकार केला. म्हणून आज तुम्ही कसं पण असा, तुमच्या जीवनामध्ये कितीही पाप असू द्या, काहीही असू द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जसं पण आहात ना, येशू तरी तुमच्यावर खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो. त्याने तुमच्यासाठी त्याच्या रक्ताचा एक एक थेंब सांडलेला, तो तुम्हाला घालवून देणारच नाही. आपण प्रयत्न करतो पळायचा, पण तो आपल्याला सोडत नाही. हे मी अनुभव केलं माझ्या, तो कधीच नाही सोडत. हालेलुया. पण आता दुसरी गोष्ट प्रियांनो, येशू ख्रिस्त हा आपल्याला काय करतो? इतकंच नाही की ते विश्वासाने आपण नीतिमान आहोत, तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे काय करतो? आपल्याला शुद्ध. त्याला माहिती आहे आपण आपल्या शक्तीने करू शकत नाही, म्हणून त्याने काय केलं? त्याचा आत्मा आपल्याला दिला आणि तो बोलतो तू तुझ्या शक्तीने माझ्या आज्ञा पाळणार नाही. हालेलुया. आता मीच तुझ्यामध्ये राहील, मी तुझ्यामध्ये राहील, मी तुझ्यामध्ये राहून आज्ञा पाळ. म्हणून पेंटिकॉस्ट. हालेलुया रबा. फायर फायर. बरोबर प्रभूचं सामर्थ्य बोलतो. आपले हात उंच करा सर्वजण. फायर 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 फायर.
Oh, glory. Shababa Riandaraba Site Riandorobo Side Riandaraba Shidandaraba. Fire, 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 fire. Oh, glory. Glory, glory, Rabba Rianderebe. Fire, oh, Rabba Riandorobo Site Riandaraba. Ridenderebe Riandaraba Zide Riandaraba. वारा सुसाट्याचा वारा शांदाराबा पेंटिकॉस पूर्ण आला आणि वाराच्या सुसाट्यासारखा हो ज्या घरामध्ये ते बसले होते ते घर त्या वाराच्या सुसाट्याने भरलं आणि त्यांच्यावर अग्नीच्या जिभांसारख्या जिभा उतरून आल्या या क्षणी अग्नीच्या जिभांसारख्या जिभा उतरून येते तुमच्या शगाराबा रियांदरोबो सिथे रियांदराबा शिदा रियांदराबा नंदरबे रियांदराबा शिदे रियांदराबा शिदे रियांदराबा रियांदरोबो नद्रोबो सुठो रियांदराबा अग्नीचा बाप्तिस्मा करत आहे परमेश्वर अग्नीचा बाप्तिस्मा अग्नीचा बाप्तिस्मा अग्नीचा बाप्तिस्मा सर्वजण उभा राहा बाहेर जे आहेत उभा राहा फायर 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 ओ Shaba ba 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 riandere be riandaraba site riandaraba Agniचा बाप्तिस्मा अग्नीचा बाप्तिस्मा अग्नीचा बाप्तिस्मा अग्नीचा बाप्तिस्मा जो माझ्या मागून येतो तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल जो माझ्या मागून येतो तो तुमचा बाप्तिस्मा Glory Shaba ba 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 riandaraba shide riandaraba riandorobo soto Mendere be riandaraba sida riandaraba riandaraba Ridendorobo soto riandaraba fire 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 Thank you, Jesus. तुझा सामर्थ्य आम्ही स्वीकार तुझा अभिषेक आम्ही स्वीकार ओ रबाबा Thank you. Oh, hallelujah. जो वारा वाहतो आणि गहू आणि भुसा वेगळा करतो वारा वाहतो तो येशू त्याचे गहू वेगळे करतो आणि भुसा वेगळा करतो वाराच्या सुसाट्यासारखा वारा वाहतो Jesus Jesus सर्व प्रभू येशूला प्रभू मला शुद्ध कर तुझ्या वाऱ्याने मला शुद्ध कर
तुझ्या वाऱ्याने मला शुद्ध कर, तुझ्या आत्म्याने मला शुद्ध कर, सर्व भुसा काढून टाक. ओ रबा बा बा रिबेरियांदा रबा, भुसा निघून जातो, भुसा निघून जातो, गहू वेगळा होतो, भुसा वेगळा होतो. तो अग्नि शुद्ध करतो, अग्नि शुद्ध करतो, अग्नि शुद्ध करते. आणि जो देव भस्म करणारा अग्नि, जो देव जीवन देणारा अग्नि, तो देव, तो अग्नि. ओ राबा खा राबा, त्या अग्नीच्या द्वारे, त्या अग्नीच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे तुम्ही येशू समान बनत आहात, तुम्ही देवा समान बनत आहात. Thank you, Jesus. धन्यवाद पिता, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो. तुझी कृपा आम्हाला दिलीस, तुझं सहाय्य आम्हाला पुरवलंस. धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियांनो, हालेलुया. जो वारा आहे तो आला आणि त्या वाऱ्याने काय झालं, ते सर्व घर भरून गेलं. त्या वाऱ्याने, हालेलुया, ते भरून गेले. त्या अग्नीच्या जिभा त्यांच्यावर उतरून आल्या. हालेलुया. आणि बायबल सांगतं की ते आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर आजचा जो दिवस आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. प्रियांनो, खरोखर हा जर फक्त एक अशीच गोष्ट असते तर देवाने खरोखर प्रियांनो ना त्याचं सामर्थ्य उतरून आपल्याला एक अनुभव दिला की दिस इज, हे फक्त असंच नाहीये शब्दांपुरतं मर्यादित. दिस इज रिअल, दिस इज रिअल. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, म्हणून आपण हे समजून घेऊया ना की हा अभिषेक, हा पवित्र, ऍक्च्युली जो नवीन करार आहे, फक्त हा आपण नवीन कराराचं जीवन हे केवळ पवित्र आत्म्याच्या द्वारे जगू शकतो. आपण बघितलं आता ते नियमशास्त्र पाळून प्रयत्न करत होते 1500 वर्ष, पण त्यांना पूर्ण करता आलं. पण आता त्या परमेश्वराने काय केलं ना, एजिकेल 36 मध्ये, हालेलुया, बायबल सांगते मी माझा आत्मा तुमच्यावर ओतीन. हालेलुया. काय म्हटलं परमेश्वर? मी माझा आत्मा तुमच्यावर ओतीन आणि तुम्ही माझ्या नियमाप्रमाणे चालाल. तुम्ही काय? माझ्या नियमाप्रमाणे चालाल. पण जो महत्वाचा शब्द तिथं आला, ऐका ना, मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. समोला माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. हे तुम्ही नाही करणार आहे. जो आत्मा तुमच्यामध्ये
तो आत्माच देवाच्या आज्ञा पाळणार. हालेलुया. नाउ जस्ट इमॅजिन, आता हे कोणत्या लेवलला गेलं. दॅट इज व्हॉट इट. आमेन. आपण पाहतो त्याच्या रक्ताने तर आपण शुद्ध झालो, पवित्र झालो ना. त्याच्या रक्ताने आपले सर्व पाप क्षमा झाले. पूर्वीच्या सर्व ज्या वाईट गोष्टी, जी गिल्ट, ते सर्व होतं त्याच्या रक्ताने निघून गेली. आपण शुद्ध झालो. आमेन. पण तितकंच त्याने मर्यादित ठेवलं नाही. हालेलुया. त्याने त्याचा आत्मा पाठवला आणि तो काय म्हणतो, आता मी तुमच्यामध्ये राहून, हालेलुया, मी काय करणार आहे. हालेलुया. ज्या आज्ञा तुम्ही पहिल्या पाळू शकत नव्हत्या. हालेलुया ना. जे पहिलं तुम्ही ना ते सर्व व्यसन करण्यासाठी तुम्ही खूप सोडण्यासाठी खूप प्रयत्न करत होता, पण तरी तुम्हाला सोडता येत नव्हतं. पण आता मी तुमच्यामध्ये राहणार. हालेलुया. आणि माझ्या सामर्थ्याने, माझ्या शक्तीने तुम्ही ते सोडून टाका. हालेलुया. पहिले तुम्ही खूप प्रयत्न करायचा का तुम्ही प्रीतीमध्ये चालावं, तुम्ही सर्वांना क्षमा करावी, पण तुम्हाला क्षमाच करता येत नव्हती. तुम्हाला प्रीतीमध्ये चालताच येत नव्हतं. तुमचं भांडणच व्हायचं. हालेलुया. पण आता मी तुमच्यामध्ये. हालेलुया. आणि मी तुम्हाला प्रीतीमध्ये चालते. हालेलुया. हालेलुया. म्हणून ना जसं इथं आपण पाहिलं प्रियांनो ना, की मी तुमच्या ठाई, आता बघा इथं दोन मत, मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालील. म्हणजे काय, पहिली गोष्ट तर परमेश्वराने काय केलं, येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे ना आपल्याला नवीन जन्म दिला. आपला मेलेला आत्मा, माणसाचा जो मेलेला आत्मा होता तो जिवंत झाला. पण इतकंच नाही, देवाने त्याचा पवित्र आत्मा आता आपल्याला दिला. आपण नवीन उत्पत्ती झालो इतकंच नाही, जुनं सर्व होऊन गेले इतकंच नाही, पण आता त्याचा स्वतःचा आत्मा आपल्याला दिला. तो देव आपल्यामध्ये राहते. आणि आता ह्या आज्ञा, जे नियमशास्त्र पहिले ते थकून गेले, नियम पाळ, पण आता देव स्वतः आपल्यामध्ये राहून आपण त्या सर्व आज्ञा पाळ. आमेन. हालेलुया. तुम्हाला माहितीये, मी आज विचार करत होतो, मी आज प्रभू मी नाही सांगणार वचन, तू कोणाला तरी सांग. मी प्रेयर करत होतो की प्रभू सेंड समवन, मला कोणतरी दे आज की जे वचन सांगत. पण आय डोंट नो, देवाने मलाच आणलं. हालेलुया. आणि मला माहिती आहे का आणलं आज. कारण प्रियाने ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया ना. एक शेवटचं वचन आपण वाचूया, म्हणजे सेकंड लास्ट, एक अजून एक शेवटचं आहे त्याच्यानंतर. ओके. आणि मग त्याच्यानंतर आपण प्रेयर करूया. ओके. यावेळेस आपण यशायाच्या पुस्तकामध्ये येऊया आणि हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. पियानो खरोखर बायबलमध्ये असं म्हटलं ना की परमेश्वर ना, आपण जसं बघितलं ना, तो काय म्हटला की मी तुम्हाला काय करणार आहे माहिती, तुम्हाला रेस्ट देणार आहे. सर्व बोला रेस्ट. विसावा. सर्व बोला विसावा. विसावा. हालेलुया. हालेलुया. आणि हा विसावा परमेश्वर कसा देतो तर आपण बघूया ना. यशाया याचा 28 अध्याय. आणि यावेळेस आपण 9, 10, 11 आणि 12 वचन वाचूया. तो
कोणाला ज्ञान शिकवितो, कोणाला संदेश समजावून सांगतो. दूध तुटलेल्यास काय, थानतुट्या बालकास काय. कारण नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू, कानूवर कानू, थोडे येथे थोडे तेथे, असे तो बोलत असतो. एक मिनिट, इथं काय म्हटलं? सर बोला, नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू, कानूवर कानू. कसं होतं जुना करार? 650 नियम. नियमावर नियम, नियमावर नियम, नियमावर नियम, नियम पाळा, नियम पाळा, नियम पाळा. असं बसा, असं उठा, तसं बसा, तसं उठा. हालेलुया. असेच कपडे घालायचे, तसेच कपडे घालायचे. हालेलुया. काय म्हटलं? नियमावर नियम, नियमावर नियम. करून करून 1500 वर्ष त्यांची पूर्ण शक्ती निघून गेली, पण ते नियम पाळू शकले नाही. आणि मग परमेश्वराने काय केलं? आपण वाचूया 11 वचन. स्तोत्रांच्या द्वारे परभाषेत तो या लोकांशी बोलेल. काय म्हटलं? स्तोत्रांच्या द्वारे परभाषेत. कोणत्या भाषेत? आता ऐकत आहात ना तुम्ही? परभाषेत, अन्य भाषेत. हालेलुया. काय होईल? अन्य भाषेत तो या लोकांशी बोलेल. काय म्हटलं? तो त्यास म्हणाला होता. असं बोला, तो त्यास म्हणाला होता, ही विश्रांती आहे. ही काय आहे? काय आहे? ही विश्रांती आहे. विश्रांती. काय विश्रांती आहे? काय विश्रांती आहे? हालेलुया. आता बघा इथं काय म्हटलं? नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू. नियमशास्त्र पाळून पाळून पाळताच नाही आलं. पण तो बोलला, नवीन करारामध्ये मी काय करणार आहे? स्तोत्रांच्या द्वारे परभाषेत पवित्र आत्मा उतरला, ते आत्म्याने भरले, अन्य अन्य भाषेमध्ये बोलायला लागले. हालेलुया. त्याच्यास ते अन्य अन्य भाषेमध्ये बोलायला लागले. इथं बायबल काय सांगतो? तो त्यास म्हणाला होता, ही विश्रांती आहे. भागलेल्यास. भागलेल्यास म्हणजे काय? जे थकलेले. विसावा द्या, याने त्यास आराम होईल. कशाने आराम होईल? केवळ देवाच्या आत्म्याने, केवळ देवाच्या आत्म्याने. कारण कोण पाळणार आहे नियम? नियम कोण पाळणार? नियम तुम्ही पाळणारच नाहीये. नियम तो देवाचा आत्माच पाळून घेणार. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून इथं काय म्हटलं ना? तो त्यास म्हणाला होता, ही विश्रांती आहे. भागलेल्यास विसावा द्या, त्या याने त्यास आराम होईल. हालेलुया. तरी ते ऐकेत ना. आता बघा इथे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तरी ते ऐकेत ना. तुम्हाला माहिती, अनेक लोकांना अन्य भाषा, पवित्र आत्मा, त्यांना सर्व असं वाटतं ते काय नाही म्हणे. अन्य भाषा काय नसती, पवित्र आत्मा काय नाहीये. जर तुम्ही ह्या भ्रमामध्ये जगत आहात, अन्य भाषा काय नाहीये, पवित्र आत्मा काय नाहीये, तर तुम्हाला माहितीये तुम्हाला कधीच आराम भेटणार नाही. आणि आराम म्हणजे फक्त हा आराम, हा जो शब्द आहे विश्रांती, आराम, हा फक्त विश्रांती आणि आराम ह्यापुरता मर्यादित नाहीये. त्याचा अर्थ आहे आशीर्वाद. ज्या वेळेस आपण आपले श्रम करणं सोडून टाकतो आणि सर्व काम देव करायला, काय होतं? आपण काम करणं सोडतो आणि देव कार्य करतो. ज्यावेळेस देव कार्य करायला लागतो, मग तुम्हाला माहिती काय होतं? ज्यावेळेस देव कार्य करतो त्यावेळेस प्रियांनो अशक्य गोष्टी शक्य होतात. हालेलुया.
हालेलुया. आणि मग म्हणून प्रियानो ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. हालेलुया. तुम्हाला पुन्हा नियमशास्त्रामध्ये जायचंय, पुन्हा त्या जुन्या गोष्टींमध्ये जायचंय. 10 आज्ञा, अनेक लोक बोलत असतात 10 आज्ञा पाळायला पाहिजे, 10 आज्ञा पाळायला पाहिजे. येशू विषयी सांगणार नाही, येशूच्या बलिदानाविषयी सांगणार नाही. कर्म करा, कर्म करा. प्रियानो, तुम्ही उलट चाललाय. येशूच्या द्वारे विश्वास आलेला आहे, विश्वासाचं आगमन झालेलं आहे. हालेलुया. प्रियानो ना, असं कधी होतं का एक माणूस PhD झाला आणि पुन्हा 10वीत गेला, पुन्हा KG मध्ये गेला. PhD बनायचं, डॉक्टर बनायचं आणि पुन्हा पहिली मध्ये ऍडमिशन. कर्म से. हालेलुया. प्रियानो, आता कर्म नाहीये. हालेलुया. आणि हे जे कर्म पण आपण करणारे चांगले, हे कर्म आपण नाही करत आहे, तो आत्मा आपल्यामधून करत आहे. हालेलुया. आता सर्व कृपा आहे, 100% कृपा आहे. आपण शुद्ध पण कृपेने, पापापासून मुक्त पण कृपेने, आणि इथून पुढे ते चांगले काम करणार आहेत, हे पण कृपेनेच होणार आहेत, देवाच्या आत्म्याच्या द्वारे. आमेन. एक शेवटचं वचन वाचूया, आपण सर्वजण उभं राहूया. हालेलुया. पौल म्हणतो, हालेलुया, गलातीकरास पत्रामध्ये पौल असं म्हणतो ना की हालेलुया, थँक यू जीसस, की आता हे जे जीवन मी जगतो हे मी जगत नाही. काय बोलतो? आता हे जे जीवन मी जगतो हे मी जगत नाही, तर माझ्या ठाई जो ख्रिस्त आहे, तो ख्रिस्त माझ्यामधून काय जगत आहे. हालेलुया ना. गलातीकरास पत्रामध्ये हे वचन आहे, ओके, 2 अध्याय आणि 20 वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि मी यापुढे जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्या करता दिले. हालेलुया. बघा, चल बोला, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. कोण जगतो? ख्रिस्त. देवाचा आत्मा माझ्यामध्ये, देवाचं सामर्थ्य माझ्यामध्ये. आमेन. आणि त्या सामर्थ्याच्या द्वारे काय होते? मी देवाच्या आज्ञा पाळते. हालेलुया. आणि काय म्हटलं पुढं ना, चल बोला, आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. हालेलुया. तो कशाने आहे? देवाच्या पुत्रावरील विश्वासाने. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा ना, आपण येशूच्या रक्ताने शुद्ध झालो, येशूच्या रक्ताने पवित्र झालो, येशूच्या रक्ताने निष्पाप, निर्दोष, निष्कलंकनी पवित्र झालो. आमेन. दुसरी गोष्ट, देवाचा आत्मा आपल्याला मिळालेला आहे. आपण देवाच्या आत्म्याने भरलेलो आहोत. देवाचा आत्मा आपल्याला सहाय्य करत आहे की आपण देवाच्या आज्ञा पाळाव्या. आमेन. पण इतकंच नव्हे, आता इथं काय म्हणत आहे की आता देहामध्ये जे माझे जीवित आहे. आता बघा, आपण शरीरामध्ये इथं आहोत, है की नाही? आता आपण नवीन उत्पत्ती बनलो, देवाच्या आत्म्याने भरलो, आणि आता आपण देहामध्ये या पृथ्वीवर आपण जगत आहोत. आणि हे जीवन जगताना कधी कधी आपण चुकू शकतो. काय होऊ शकतो?
चुकू शकतो, आपल्या हातून चुका घडू शकतात. का कोण आहे इथं? मला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकता तुम्ही, मी एक पण चूक करणार नाही? कोण आहे का इथं? तुम्ही देऊ शकता लिहून? नाही, इथून पुढे एक पण चूक करणार नाही. हालेलुया. तर तो काय बोलतो, आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे, बोला, ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिली. हालेलुया, हालेलुया. तर खरोखर एक शेवटचं वचन इथं बघा, मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही. काय म्हणतो? मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही, कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्या द्वारे असले, काय जर नीतिमत्व नियमशास्त्राच्या द्वारे असले, तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले. पण आपल्याला माहिती आहे प्रियांनो, ते विनाकारण झालं नाही. नीतिमत्व प्रियांनो हे नियमशास्त्राच्या द्वारे नाही, कधीच नाहीये. नीतिमत्व हे केवळ कृपेने, केवळ येशूच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या रक्तानेच आपण शुद्ध झालो, पवित्र झालो, निष्पाप झालो. पण इतकंच नव्हे, आज पेंटिकॉस्ट आहे. हालेलुया. आजच्या दिवशी त्या देवाने त्याच्या अग्नीने आपल्याला भरलं ना, त्या सुसाट्याच्या वाऱ्याने आपल्याला शुद्ध केलं. आमेन. कशासाठी? की फक्त आता थिओरॉटिकली आपण शुद्ध नाही, तो देवाचा आत्मा प्रॅक्टिकल करत आहे आपल्याला. प्रॅक्टिकली आपण शुद्ध आहोत. प्रॅक्टिकली देवाने आपल्याला बदलले. म्हणजे आज आपण सर्वजण दोन्ही हात उंच करूया, प्रभूला धन्यवाद देऊया की देवा तुम्हाला परिपूर्ण केले. फक्त थिओरिटिकल नाही प्रभू, प्रॅक्टिकली मला बदललंस. ओ रबा खारा बा रियांदा रबा शिदे रियांदा रबा सियांदो रोबो सिटे रियांदा रबा पायो. पित्या आम्ही धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव देतो, महिमा देतो, आदर देतो, सन्मान देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, तुझी कृपा आमच्यावर केलीस, मी धन्यवाद देतो. पित्या आज पुन्हा एकदा तुझं वचन, तुझं सत्य आम्हाला प्रगट केलंस प्रभू. आम्ही धन्यवाद देतो की खरोखर प्रभू आज या पेंटिकॉस्टच्या दिवशी पित्या तो वाऱ्याच्या सुसाट्यासारखा वारा तू इथं पाठवलास आणि आम्हाला सर्वांना शुद्ध केलंस प्रभू. तू गहू वेगळे केलेस आणि भुसा वेगळा केलास. आम्ही धन्यवाद देतो. आज तुझ्या अग्नीच्या बाप्तिस्म्याने आम्हाला भरलंस, तुझ्या अग्नीने आम्हाला शुद्ध केले, तुझ्या अग्नीने आम्हाला पवित्र केले प्रभू. तू म्हटलंस मी माझा आत्मा तुमच्यामध्ये घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाप्रमाणे चालाल, असं मी करीन. आता मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. पित्या तू माझ्यामधून जीवन जगतेस, मी धन्यवाद 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 धन्यवाद. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा पित्या आम्ही तुला देतो, येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. ओके.